भीतोस कशाला, मी आहे ना, फक्त निसंकोचपणे माझं नाव घे. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. श्रद्धा सगळ्यावर पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवर. मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं होईल. स्वामी म्हणतात, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच. जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीच वाईट होऊ देत नाही. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो वा व्यक्ती. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरा आयुष्य जगायला शिकला. स्वामी सांगतात, नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झाले. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्य त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देईल. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्हाला मी निवडले आहे. श्री स्वामी समर्थ. तू फक्त मनापासून काम करत राहा, बाकी मी सांभाळून घेईन. मी कोणत्याही रूपात मदत करायला येईन. मला शोधू नको, फक्त ओळख. स्वामी, मी शून्य आहे. मी तुमचा सेवक झालो, हेच माझं थोर पुण्य आहे. एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा. तुमच्या सर्व चिंता स्वामीवर सोडा. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेन. आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नका ठेवू. स्वामी म्हणतात, मन मोठं किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं.
देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसास पुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. आपल्यासोबत दुसऱ्याचाही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही.